काय मागणी? सगळ्यात अगोदर आम्ही कचऱ्यावर आमचं लक्ष आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार आणि सगळे वाढ आम्ही क्लीन नीट अँड क्लीन करणार. ते बी आमची आता चालू झालेले कामं या महापालिकामध्ये येणे अगोदर आम्ही काम सुरू केलेले. सगळ्या ASIला बोललो की जे आता येणारी शिवजयंती आहे त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी क्लीन नीट अँड क्लीन पाहिजे. महानगरपालिकेमधले जे आहे ना, लहानपासून ते वृद्ध लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळ्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना बोललेलं त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार आहोत. शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला म्हणून राज्यभर विरोध होत आहे. आता सोडून द्या ना, नाही ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ. आम्हाला सगळ्यात जे काम रखडलेले मी अगोदरच म्हटलं, जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार. तर नगरसेवक या पदावर काम करताना ज्या गोष्टीचा अनुभव या ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीची कुठेतरी पूर्तता आपल्या उपमहापौरपदी ज्यावेळेस आज जे चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्ताने मी खरंच सांगतो की नगरसेवक काय काम करतो आणि काय काम करू शकतो हे उपमहापौरपद भेटल्यानंतरच मी आता तुम्हाला या विकास आराखड्याशी जुळवून दाखवेल. एक सांगतो की कचरा गाड्याचा जो प्रश्न जो आहे प्रलंबित तो महानगरपालिकेच्या मार्फतच आम्ही आता ज्यावेळेस आता पद घेतलं आहे तर आम्ही तुम्हाला 100% 1 ते 2 दिवसामध्ये परभणी शहरातील जेवढा बी कचरा आहे तो संकलन करू आणि त्याची कुठे आम्ही त्या डम्पिंग ग्राउंडवर तिथं विल्हेवाट लावण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. आणि प्रथमतः आम्ही ज्यावेळेस महापौर असेल किंवा उपमहापौर असेल तर 100% परभणीला स्वच्छता करण्याच्या प्रयत्नावर आम्ही भर देणार.